मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांना तर माहितीच झालेलं आहे की उद्या दिनांक 31 तारखेला एक भव्यदिव्य असं मैदान आहे. 5,09,000 रुपयांचं ठिकाण आहे गोंदिरा, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. भव्यदिव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो. आणि ह्या मैदानाच्या माध्यमातील आपण सर्व टॉप पैरे, फिक्स झालेले सर्व टॉप पैरे, संभावित पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो हे भव्यदिव्य असं मैदान असल्यामुळं संपूर्ण टॉप पैरे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून मिळतील. आणि मित्रांनो संपूर्ण टॉप पैरे हे खरे आहेत. मित्रांनो सर्वात पहिला पैरा म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुनचा. मित्रांनो अर्जुन चालू सीझनला फुल फॉर्ममध्ये पळत आहे. त्या दिवशी आपण बिंजोडला पाहिलंच की बकासूर वर्सेस अर्जुन अशी बिंजोड झाली आणि त्या बिंजोडमध्ये आपण पाहिलं की थोड्यात टाकाटाकी झाली, परंतु सुंदर अशी गाडी पळाली अर्जुनची. त्यामुळे मित्रांनो अर्जुन आणि पाखऱ्या आपल्याला 5 लाखाच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहेत. त्याचं कारण असं की काल आपण त्या दिवशी पाहिलं की बिंजोडमध्ये ज्या प्रकारे पब्लिक होऊन गाडी पळाली, त्यामुळे मित्रांनो ती गाडी 100% फुल स्पीडमध्ये पळते. त्यामुळे अर्जुन आणि पाखऱ्या हे 5 लाखाच्या आटपाडी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार. त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मित्रांनो चालू सीझनला फुल फॉर्ममध्ये पळत असणारा हा लखन आपण पाहतोय की कंटिन्यू घाटावरती आपल्याला पळताना दिसत नाही, परंतु जेव्हा केव्हा हा घाटावरती पळण्यासाठी येतोय तेव्हा धुमाकूळ हा 100% घालत आहे. त्यामुळे लखनचा एक टॉपचा पायरा तो म्हणजे लाडू. मित्रांनो लाडू आणि लखन ह्या आधी एकदा एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी टॉप स्पीडमध्ये गाडी पळालेली होती आणि त्यांनी धुमाकूळ घातलेला होता. त्यामुळे लखन आणि लाडू हे आटपाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्याची आन बान आणि शान पिस्टन 2211. मित्रांनो पिस्टन 2211 आपण पाहतोय की जाईल त्या मैदानामध्ये चालू सीझनला गुलाला पात्र होतोय आणि गुलाल मिळतोय. त्या म्हटल्यानंतर एक पिस्टनचा एक टॉपचा पायरा 100% दिसणार आहे. आणि तो टॉपचा पायरा अशा एका बैलासोबत आहे की त्या बैलाने सुद्धा बऱ्याच मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. तो बैल म्हणजे शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल आणि पिस्टन हे याच्या आधी 1-2 मैदानामध्ये एकत्र आलेले आहेत, पण 100% फायनलसाठी पात्र झालेले आहेत. आणि मित्रांनो ह्या गाडीला सुद्धा सुपरफास्ट असं स्पीड लागतं. त्यामुळे पिस्टन आणि रायफल हे आपल्याला आटपाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटणकरांचा सर्जा बघतोय आपण की जाईल त्या मैदानामध्ये 1च नंबर करतोय असा सर्जा. त्या दिवशी बिनजोड झाली होती, पण काय कारणास्तव रद्द झाली. मित्रांनो सर्जाचा पायरा असणार आहे तो म्हणजे बैल पुष्पा. मित्रांनो कुळुमकरांचा पुष्पा आणि सर्जा हे आपल्याला आटपाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचं कारण असं की सर्जा आणि पुष्पा एका मैदानामध्ये बिनजोडला पळालेले होते आणि सुपरफास्ट गाडी पळालेली होती. त्यामुळे सर्जा आणि पुष्पा हे आटपाडीच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. मित्रांनो त्याच्यानंतर एक असा पायरा ज्यानं सर्व घाटावरच्या बैलांना व बैलगाडी मालक शौकीन यांना सर्वांना वेड लावलं असा जोड. मागचं एक मैदान झालेलं होतं वडगाव हवेली, ते सुद्धा 5 लाख रुपयांचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला जोड, प्रथम क्रमांक पटकवलेला जोड राजा आणि सम्राट. मित्रांनो बऱ्याच लांबून ही गाडी आलेली होती आणि ह्या गाडीने प्रथम क्रमांक पटकवलेला होता. त्यामुळे मित्रांनो ही आटपाडी या ठिकाणी ही गाडी 100% पळणार आहे. मित्रांनो त्याच्यानंतर वडकीचा किंग कॉकटेल चालू सीझनला आपण पाहतोय की बऱ्याच वेळा तो मथुरसोबतच पळतोय, परंतु आत्ता आटपाडीच्या मैदानामध्ये मथुरचं नियोजन झालेलं नाही. त्यामुळे मित्रांनो कॉकटेलचा पायरा हा एका वेगळ्या नंदीसोबत असणार आहे आणि तो वेगळा नंदी म्हणजे साताऱ्याची आणबान शान बलमा. मित्रांनो
सातारा एक्सप्रेस, बालमा आणि कॉकटेल ह्याच्या आधी एकत्र आलेले आहेत आणि ते गोलासाठी देखील पात्र झालेले आहेत. मित्रांनो, कॉकटेल आणि बालमा हे आपल्याला आटपाडीच्या मैदानामध्ये 100 आणि 100% पळताना दिसणार आहेत. मित्रांनो, मानगरकरांचं वादळ. आता वादळ म्हटलं की एक टॉपचा पायरा लक्षात येतं, कारण वादळचं स्पीड हे अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, मानगरकरांचं वादळ आपण चालू सीझनला पाहतोय की नामांकितच मैदान खेळत आहे आणि त्याच्यासोबत एक असा बैल पळणार आहे, तो देखील फक्त नामांकित मैदानामध्येच पळा येतो. मित्रांनो, तो बैल म्हणजे रायफल 8181. रायफल 8181 आणि मानगरकरांचं वादळ हे आपल्याला आटपाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळते मानगरकरांच्या वादळची आणि रायफल 8181ची, त्यामुळे आटपाडी मैदानामध्ये हा पायरा 100 आणि 100% पळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, लाखो दिलो की धडकन, रुस्तुम हिंद केसरी, दशम हिंद केसरी बकासूर. बकासूरचा पायरा हा सर्वजण म्हणत आहेत की बकासूरचा पायरा जो आहे तो गोटकरांच्या सर्जासोबत आहे, पण काही सांगता येत नाही, कारण तो बकासूर आहे. बकासूर कोणासोबत जरी पळा तरी 1 नंबर करण्याची बकासूरमध्ये धमक आहे. मित्रांनो, गोटचा सर्जा आणि बकासूर सर्वजण म्हणतायत की हा पायरा फिक्स आहे, परंतु मित्रांनो आटपाडीमध्ये मैदान आहे, त्यामुळे मित्रांनो त्या भागातला गर्णिकेकरांचा राजा आणि बकासूर हे पळताना दिसू शकतात. कदाचित सर्जा असू शकतो, परंतु मित्रांनो बकासूरचा पायरा हा ह्या दोन्हीमधील एकच, राजा किंवा सर्जा या दोन्हीमधील एक बकासूरसोबत 100% पळणार आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे जे पैरे सांगितले ते सर्वच खरं आहेत आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन आणि मोठे अपडेट घेऊन.